या कुडकुडत्या थंडीमध्ये मस्त गरमागरम कढी आणि कोथिंबीर वडी एकदम परफेक्ट असा बेत बनून तयार होतो. पण कोथिंबीर वडी एकदम कुरकुरीत कशी बनवायची तेच आपण आज पाहणार आहोत आणि न फुटणारी ताकाची कढी. तर एकदम सोपीशी रेसिपी आहे आणि तुम्ही बघू शकता वड्या मस्त कुरकुरीत झालेल्या आहेत. आपल्या बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम नरम झालेल्या आहेत, म्हणजे तुकडे वगैरे पडलेले नाही आहेत. तर एकदम परफेक्ट अशी कोथिंबीर वडीची रेसिपी आहे, म्हणून ही शेवटपर्यंत नक्की बघत राहा, कारण भरपूर साऱ्या टिप्स मी यामध्ये तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तसेच नवनवीन पदार्थ बघण्यासाठी चॅनलला अजूनही सबस्क्राईब जर तुम्ही केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे छान छान रेसिपीज तुम्हाला नेहमीच बघायला भेटत राहतील. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला आपण इथे सुरुवात करूया. या कोथिंबीरच्या वड्या बनवण्यासाठी मी 2 जुड्या कोथिंबीरच्या घेतलेल्या होत्या. एकदम स्वच्छ निसून घेतलेली कोथिंबीर, त्यानंतर धुवून एकदम बारीक चिरून घेतलेली. तर धुतल्यानंतर कोथिंबीर आपल्याला चांगली फॅन खाली सुकून घ्यायची, नाहीतर काय होतं ना की वड्यांना आपल्या खूप पाणी सुटतं आणि पाहिजे तशा त्या बनत नाही. तर खूप महत्त्वाची स्टेप ही कोथिंबीर वड्या बनवण्यासाठीची. आणि आता याच्यामध्ये आपण पीठ घालणार आहोत. तर मी ते 1 वाटी बेसन पीठ घातलेलं होतं आणि अगदी थोडंसं मी 2 चमचे वरती बेसन पीठ टाकलेलं आहे आणि 1 वाटी पूर्ण भरून याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे. तांदळाच्या पिठाने काय होतं ना की कुरकुरीतपणा येतो आणि बेसन पिठामुळे काय होतं ना की आपली वडी ही आतून एकदम नरम राहते आणि बाहेरून छान कुरकुरीत बनते. तर तांदळाचं पीठ आवर्जून घालाच तुम्ही याच्यामध्ये, म्हणजे छान वडी बनवून तयार होईल. आणि याच्यामध्ये 2 ते 3 चमचे मी पांढरे तीळ घातलेले आहेत, हे भाजून ठेवलेले होते मी. आणि अर्धा चमचा हळद घालून घेतलेली मी याच्यामध्ये. आणि अगदी आता चवीपुरतं मीठ घालून घ्यायचे आणि पाणी न लावता याला आपल्याला असंच हे पीठ आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत. कारण याच्यामध्ये काय होतं ना, कोथिंबीर आपण धुतलेली ना तर मॉइश्चर बऱ्यापैकी राहतं. आपण जर सुरुवातीलाच पाणी लावलं ना तर खूप पाणीचं प्रमाण याच्यातलं वाढू शकतं आणि आपल्या वड्या परफेक्ट बनणार नाहीत. म्हणून पाणी न लावताच आपल्याला ह्या वड्या हाताने चांगल्या पद्धतीने मळून घ्यायचे, म्हणजे आपोआप ओलसरपणा याच्यामध्ये येतो आणि वड्या आपल्या छान बनतात. आणि सोबतच याच्यामध्ये मी हिरव्या मिरचीचं वाटण घातलेलं आहे. तर हे वाटण करताना मी काय केलं, 8 ते 10 हिरव्या मिरच्या घेतल्या, कारण थोड्या चरचरीत तिखटच छान लागतात या वड्या. आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि जिरे हे सगळं मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलं. छान वाटण बनवलं आणि तेच याच्यामध्ये घातलेले आहे मी. थोड्याशा चरचरीत बनवा किंवा तुम्ही तुमच्या आवडतं तुम्हाला त्याप्रमाणे मिरचीचं प्रमाणे ते कमी जास्त करू शकता. पण हिरवी मिरची घाला लाल तिखटाच्या ऐवजी, तरच या वड्या छान लागतात. तुम्ही बघू शकता मी पाणी अजिबात लावलेले नाही आहे आणि व्यवस्थितपणे हे पीठ भिजवून घेते. शक्यतो पाण्याची गरज कधीच लागत नाही कोथिंबीर वडी बनवताना. तर एकदम आपण जसं जसं मळत जातो तसं तसं याच्यामध्ये ओलसरपणा येत जातो. तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी आपलं पीठ घट्ट झालेलं आहे. तर आणि जास्त वेळ ठेवायचं पण नाही याला. जर तुम्ही असंच मळून थोडा वेळ ठेवलं ना तर याला आणखी पाणी सुटतं. तर एकदम परफेक्ट असं आपलं पीठ बनलेलं आहे आणि लगेचच आपल्याला याच्या वड्या वळून घ्यायच्या आहेत आणि लगेचच वड्या आपण या स्टीमरला लावून सुद्धा घेणार आहोत. तर तुम्ही स्टीमरचा वापर करू शकता किंवा कढाईमध्ये सुद्धा या वड्या वाफून घेऊ शकता. तर मी कढाईमध्येच वाफून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता हातावर एकदम इझी पद्धतीने हे वळल्या जातं आहे, अजिबात खाली ताटाला पण जास्त चिटकत नाही आहे. तर अशा पद्धतीने हाताने मळून मळून वड्या बनवा, म्हणजे आतमध्ये पोकळ वडी बनत नाही. जर पोकळ वडी बनली ना तर ज्यावेळेस आपण वडी कट करतो ना तळण्यासाठी, तर त्यावेळेस तिचे बारीक तुकडे होते, चुरा होतो. तर तसा होऊ नये, एकदम एकसारख्या वड्या आपल्या कट पण व्हाव्यात आणि कुरकुरीत पण व्हाव्या, यासाठी अशा पद्धतीने हाताने मळून मळून आपल्याला इथे या वड्या बनवून घ्यायच्या आहेत. खूप जास्त जाड आकाराच्या बनवू नका, एकदम मध्यम अशा ठेवा, म्हणजे परफेक्ट बनवून तयार होतात. तर तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या वड्या इथे आता तयार आहेत. आता याला आपण स्टीम करून घेणार आहोत. तर कोथिंबीर वड्या या स्टीम करण्यासाठी तुम्ही बघू शकता कढाईमध्ये मी अशा प्रकारे खाली पाणी टाकलेलं आहे आणि कुकरमध्ये प्लेट असते बघा ही, तर ती त्या कढाईमध्ये मी ठेवलेली आहे. खाली पाणी ठेवलेलं आहे आणि पाण्याला छान उकळी आली की आपल्याला आता याच्यामध्ये सगळ्या वड्या ठेवून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने अलगदपणे सगळ्या वड्या ठेवा. जर स्टीमर नसलं तर तुम्ही याचा वापर करू शकता, तरी छान वड्या बनवून तयार होतात, तुमच्या छान स्टीम होतात. तर सगळ्या वड्या मी याच्यावर ठेवून घेते आणि झाकण ठेवून आपण 10 ते 15 मिनटं मस्त याला वाफून घेणार आहोत. तर वड्या आपल्या वाफून तयार होतील तोपर्यंत आपण कढी सुद्धा बनवून घेणार आहोत, मस्त गरमागरम अशी. कढी बनवण्यासाठी मी इथे तुम्ही बघू शकता एक वाटण करायचं आहे आपल्याला. तर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, कढीपत्ता घेतलेला आहे भरपूर सारा, आणि जिरे घेतलेले आहेत, 1 चमचा अद्रक आणि लसूण घेतलेला आहे मी सोबत. इथे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि हे सगळं आपण मिक्सरला छान फिरवून याचं वाटण बनवून तयार घेणार आहोत. तर इथे मी मोठ्या 3 वाट्या भरून ताक घेतलेले आहे. तर तुमचं ताक किती आंबट आहे किंवा दही जर वापरत असाल तर ते किती आंबट आहे त्यानुसार तुम्ही प्रमाणे ते कमी जास्त करू शकता. आणि याच्यामध्ये मी बेसन पीठ टाकून घेतलेले आहे. तर याच्यामध्ये मी
1 वाटी भरून बेसन पीठ घातलेले आहे. तुम्ही अर्धी वाटी पण घालू शकता, म्हणजे तुम्हाला कढी कितपत पातळ किंवा घट्ट लागते त्यानुसार तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता. पण अर्ध्या वाटीच्या वरती बेसन पीठ घालू नका, खूप घट्ट होते कढी. नाही तर अर्धी वाटी एकदम सफिशियंट असतं कढी परफेक्ट बनण्यासाठी. तर आपण आता हे मिक्सरला फिरवून घ्या. तर फिरवून घेतलेले आहे आपण आणि मस्त आता कढी बनवून घेऊया. मिक्सरला फिरवलं ना की काय होतं, याच्यामध्ये गिठोळ्या वगैरे राहत नाही पिठाच्या, एकसारखं बनतो. नाही तर अशी शितोड्यासारखी आपली कढी एखाद्या वेळेस दिसू शकते. म्हणून अशा प्रकारे तुम्ही हे मिक्सरला फिरवून घ्या. तर मस्त कढाईमध्ये आपलं तेलसुद्धा घातलेलं आहे मी 2 ते 3 पळ्या. तर तुम्ही तेलाऐवजी तुपाची सुद्धा फोडणी देऊ शकता. तुपाची फोडणी देऊन बनवलेली कढीसुद्धा एकदम छान बनवून तयार होते. किंवा तेल आणि तूप तुम्ही जर मिक्स करत असाल तर तुम्ही त्याचा वापर करू शकता. पण मी आज कढी बनवताना तेलाचाच वापर केलेला आहे. तर मस्त जिरे मोहरी घातलेली आहे थोडीशी आणि चिमूटभर अगदी हिंग टाकून घेतलेलं आहे मी याच्यामध्ये. आणि त्यानंतर आपल्याला भरपूर सारा कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. आपण वाटणात पण कढीपत्ता घातलेला आहे आणि कढीच्या फोडणीसुद्धा घातलेला आहे. त्याच्यामुळे काय होतं ना की एक छान फ्लेवर आपल्या कढीला मिळतो. तर छान कढीपत्ता तळून घ्यायचा मस्त थोडासा कुरकुरीत. आणि त्यानंतर आपण जे हिरव्या मिरचीचं वाटण बनवलेलं होतं ना, तर ते सगळं वाटण आपण याच्यामध्ये घालणार आहोत. कितपत तिखट आवडतं त्यानुसार प्रमाण कमी जास्त करू शकता. आता याच्यामध्ये आपण कढीपत्ता भरपूर घेतलेला होता, तर त्याच्यामुळे हे वाटण दिसताना जास्त दिसतं, पण कढी आपली एवढी तिखट बनणार नाही. नंतर बऱ्याच वेळेला काय वाटेल की बऱ्याच जणांना की किती हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे. तर कढीपत्ता जो आपण घातला होता वाटणामध्ये त्याच्यामुळे हे वाटण जास्त दिसतं, पण एवढं नाही आहे हे. त्याच्यामुळे घाबरण्याची काहीच गरज नाही आहे. तर मस्त छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. मिरची चांगल्या प्रकारे तळल्यानंतर आता आपल्याला आपण जे मिक्सरला ताक फिरवून घेतलेलं आहे बेसन पीठ घालून, तर ते सगळं आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि यात आणखी आपण ग्लास भरून पाणीसुद्धा टाकणार आहोत. मिक्सरचं भांडं विसळून आपण ते याच्यात घालणार आहोत. आणि आता सगळं तयारी झालेली ही मस्तपैकी एकदा आपल्याला व्यवस्थितपणे हे मिक्स करायचं आहे. गॅस थोडासा कमी करायचा आहे आपल्याला, खूप फुल ठेवायचं नाही आहे, नाही तर कढी आपली उतू जाऊ शकते. आता बऱ्याचशा जणांचं काय होतं ना, कढी जर उकळू दिली तर ती फुटते आणि नाही उकळू दिली तर त्यातलं बेसन पीठ कच्चं राहतं, असं बऱ्याचशा जणांचं म्हणणं असतं. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ही गॅस आपण कमी करायला मी सांगितलं तुम्हाला, थोडंसं त्याला ढवळवायचं आहे आपल्याला. आणि काय करायचं आहे, नंतर आपल्याला कमी गॅसवर याला छान उकळी येऊ द्यायची. याच्यामध्ये मीठ न घालता उकळी येऊ द्यायची. म्हणजे काय होईल की बेसन पीठ आपलं शिजेल. आणि मीठ टाकल्यामुळं खरं तर कढी फुटत असते. म्हणून एकदम कढी छान उकळी आल्यानंतरून आपण गॅस बंद करणार आहोत आणि त्यानंतर आपण कढीमध्ये मीठ टाकून घेणार आहोत. म्हणजे काय होईल की आपली कढी फुटणार नाही. तर कढीला उकळी आलेली आहे चांगल्या प्रकारे आणि आता मी गॅस बंद करून टाकलेला आहे. आणि या स्टेजला आता आपण सगळ्यात शेवटी याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत. तर कधीही कढी करताना लक्षात ठेवायचं की मीठ गॅस तुम्ही ज्यावेळेस बंद करताना कढी उकळल्यानंतर त्याच वेळेस आपल्याला कढीमध्ये मीठ टाकायचे. जर तुम्ही सुरुवातीला मीठ घातलं तर तुमची कढी फुटल्यासारखी होते. म्हणून सुरुवातीला कधीच मीठ घालू नका. ज्या वेळेला गॅस बंद करतो आपण त्यावेळेस मीठ घालायचे, चांगल्या प्रकारे मिक्स करायचे आणि कढी आपली इथे बनवून तयार झालेली आहे. तर ही टिप्स नक्की फॉलो करा, तुमची सुद्धा कढी अजिबात फुटणार नाही. बऱ्याचशा जणांना असा प्रश्न पडला असेल की या वड्या वाफ व्हायच्या तरी किती वेळ आणि ओळखायच्या कशा की झाल्या आहे की नाही. तर या वड्यांचा रंग बदलला म्हणजे या वड्या आपल्या वाफवून तयार झालेल्या असतात, कच्च्या राहत आतमध्ये. आपण बघू शकता एकदम सुरुवातीला रंग हिरवा दिसत होता आणि आता थोडासा काळपट रंग दिसते, म्हणजे वड्या आपल्या छान प्रकारे झालेल्या आहेत. आणि वड्या कट करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला, या वड्या थंड झाल्यानंतर कट करायच्या, गरम असताना कट करायच्या. गरम असताना जर कट केल्या ना तर चुरा होतो वड्यांचा. तसा नको असेल तर वडी थंड झाल्यानंतर कट कर. आणि वड्या तळताना पण काय करायचे आपल्याला, कोमट तेलामध्ये वडी घालायची नाही, मस्त छान कडकडीत गरम तेलामध्ये वडी टाकायची आपल्याला. म्हणजे काय होतं ना की वडी तेल पीत नाही, कडकडीत तेल असल्यामुळे मस्त कुरकुरी होती. जर तुम्ही कमी गरम तेलामध्ये जर वडी घातली ना तर वडी सगळी तेल सुटून घेते, तेलकट बनते. एकदम कडकडीत गरम तेलामध्ये आपल्याला वडी टाकायची आहे, म्हणजे छान कुरकुरीत ती तळल्या जाते. तर तेलामध्ये बसल तेवढ्या वड्या टाकून घ्या आणि मस्त छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला या तळून घ्यायच्या आहे. तुम्ही बघू शकता मस्त दिसतानाच कुरकुरीत दिसते आणि एकदम छान तळल्या गेलेल्या आहेत आपल्या वड्या. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा या कोथिंबिरीच्या वड्या नक्की ट्राय करून बघा. अतिशय साधी सोपी रेसिपी आहे, पारंपरिक रेसिपी आहे, झटपट बनवून तयार होते आणि जिभेची चवसुद्धा वाढवते. एकदा जर तुम्ही अशा पद्धतीने कोथिंबीर वडी आणि कढी बनवून खाल्ली ना तर नेहमी याच पद्धतीने तुम्ही बनवताल. इतकी छान ही रेसिपी आहे.
तर या थंडीमध्ये मस्त ही गरमागरम कढी आणि कोथिंबीरच्या वड्या नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.